अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सभागृहामध्ये मागील अधिवेशनामध्ये एमपीआयडी संदर्भात आपल्या सर्वांना कल्पना आहे की हजारोच्या संख्येने केसेस प्रकरण ही प्रलंबित आहेत। विशेषतः विजयभाऊ फायनान्शियल इन्स्टिट्यूटने जे गैरप्रकार केलेले आहेत आणि गैरव्यवहार केले आहेत त्याच्यामुळे ठेवीदारांच्या ज्या रकमा आहेत त्यांना परत मिळवून देण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक होतं। प्रकाशदा, आपण पण एक लक्षवेधी मांडली होती, त्याला देखील उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे असं सांगितलं होतं। त्या अनुषंगाने आपण प्रमुख 3 बदल आपण ह्या ऍक्ट मध्ये आपण आणतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यामध्ये सूचना केल्याच्या नंतर आणि मागच्या 6 ते 8 महिन्यामध्ये मी जवळपास 7 बैठका, मैत्री प्रकरण असेल किंवा मग टॉरेस जे काही दिवसांपूर्वी घडलं होतं ते असेल आणि अशा विविध केसेसच्या बैठका जेव्हा आम्ही घेतल्या तर विजय एक गोष्ट लक्षात आली की ह्याच्यामध्ये जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण आयडेंटिफाय करतो, त्या आपण नोटिफाय करतो आणि त्या ऍब्सोल्यूट करण्याकरता जे एमपीआयडीचे विशेष कार्यालय आपल्याला त्याची परवानगी घ्यावी लागते। ती परवानगी घेत असताना त्याची जी प्रोसिजर आहे, कारण परवानगी घेत असताना ज्यांच्या विरोधामध्ये किंवा ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या अगेन्स्ट आपण हा एक लागू केला किंवा ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे ते त्या कोर्टामध्ये जाऊन स्टे घेणं किंवा मग त्या ज्या केसेस चालतात काही प्रकरणामध्ये असं लक्षात आलंय की काही प्रॉपर्टीज आपण टप्प्याटप्प्याने आपण ऍब्सोल्यूट करत असतो, कारण जसं जसं ते आपल्या निदर्शनात येतं तसं तसं आपण ते ऍब्सोल्यूट ते आपण करत असतो। परंतु ऍब्सोल्यूट करत असताना कोर्टामध्ये 7-7 वर्ष काही प्रकरणं 8-8, 10-10 वर्ष प्रलंबित आहेत। तर आपण त्याच्यामध्ये जो महत्वाचा आपण जो बदल करतोय तो कलम 7 मध्ये पोट कलम 6 नंतर अध्यक्ष महोदय आपण ह्याच्यामध्ये पोट कलम 7 म्हणून आपण त्याच्यात समाविष्ट आपण करतोय। न्यायालयामध्ये आता ही प्रकरणं दाखल झाल्याच्या नंतर त्यांना जास्तीत जास्त 2 ॲडजॉर्नमेंट त्यांना आता मिळतील, त्याच्यापेक्षा जास्त त्यांना ॲडजॉर्नमेंट घेता येणार नाहीत आणि एक ॲडजॉर्नमेंट म्हणजे 2च्या पेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट त्यांना हव्या असतील तर त्यांनी विशेष जर का बाब असेल तर न्यायालयाने तरी 2+1 म्हणजे एक ॲडजॉर्नमेंट ते जास्तीत जास्त घेऊ शकतील असं 2 ॲडजॉर्नमेंट, परंतु +1 त्यांना असं आपण त्याला आता लिमिट केलेलं आहे। म्हणजे आता एक गोष्ट आढळून आली होती की न्यायालयाचं ज्या प्रक्रियेमध्ये जाणून बुजून जायचं आणि स्टे घ्यायच्या आणि या केसेस जाणून प्रलंबित ठेवायच्या आणि ऍब्सोल्यूट होणार नाही, आपल्या प्रॉपर्टीचा लिलाव होणार नाही असं तिथे काही प्रकार किंवा प्रयत्न ते करायचे तर आता ते होणार नाही। आपण फक्त 2 ॲडजॉर्नमेंट त्याला आपण लिमिट केलं आणि विशेष परिस्थितीमध्ये एक वाढीव ॲडजॉर्नमेंटसाठी आपण तरतूद करतोय। दुसरा आपण ह्याच्यामध्ये जो बदल करतोय फायनान्शियल फ्रॉडमध्ये डिजिटल जर का व्हर्च्युअल करन्सी जर का इन्व्हॉल्ड असेल तर आपल्या ठेवीदारांच्या मध्ये त्याच्यामध्ये समावेश नव्हता। जे ठेवींमध्येच्या व्याख्येमध्ये डिजिटल करन्सीचा उल्लेख नव्हता, डिजिटल करन्सीचा उल्लेख नव्हता, तर तो उल्लेख आता आपण याच्यामध्ये करत आहोत। त्याच्यामध्ये आभासी डिजिटल मालमत्ता म्हणजे व्हर्च्युअल डिजिटल असेट अशा पद्धतीचा आपण त्याच्यामध्ये कलम 2 आणि पोट कलम 6 मध्ये आपण त्याचा समावेश करतोय। आणि तिसरा बदल जो ह्याच्यामध्ये महत्वाचा ते म्हणजे आता जर का प्रॉपर्टी ऍब्सोल्यूट होत असताना जेव्हा हे विशेष न्यायालयामध्ये जात आहेत त्यावेळेस अपील करत असताना समजा रामभाऊ जागेवर बसा, आपल्या प्रॉपर्टीज ह्या ज्या आपण ऍब्सोल्यूट करत असताना जेव्हा आपण कोर्टामध्ये जातो किंवा जी व्यक्ती जेव्हा कोर्टामध्ये जाते तर आता कोर्टात जात असताना समजा त्यांनी 50 कोटीचा फ्रॉड केलेला असेल तर 50 कोटीच्या समोर 25 कोटीची जी रक्कम आहे ही त्याला सक्षम प्राधिकरणाकडे त्या जमा करूनच तो कोर्टात जाऊ शकतो, नाहीतर फक्त कोर्टाचा मार्ग पत्करून केसेस डिले करायचा हा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये त्याला देखील आता कर बसेल। तर असे प्रमुख 3 बदल आपण आपल्या ह्या ऍक्टमध्ये आपण करतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रामध्ये जेवढ्या एमपीआयडीच्या केसेस आहेत विजयभाऊ जवळपास 18,000 कोटी ची रक्कम जी आहे ठेवीदारांना परत मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करतोय। तर त्याच्यामध्ये ही प्रोसेस ज्याच्यामुळे डिले होत होता
ती आता शॉर्ट होईल आणि म्हणून लवकरात कारण ऍब्सोल्यूट ह्याच्यामध्ये नोटिफाय केल्याच्या नंतर प्रॉपर्टी ऍब्सोल्यूट करणे, ऍब्सोल्यूट केल्याच्या नंतर ती मग सक्षम प्राधिकरण करणे, त्याची व्हॅल्युएशन करणे आणि मग लिलाव करणे अशी प्रोसिजर आहे. तर ह्या ऍब्सोल्यूट करण्यामध्येच 8-8, 10-10 वर्ष जात होती. तर आता आपण हे बदल केल्याच्या नंतर नक्कीच ही ऍब्सोल्यूटची प्रोसिजर आम्हाला अपेक्षित आहे की 6 ते 8 जास्तीत जास्त वर्षभरामध्ये ह्या प्रॉपर्टी ऍब्सोल्यूट होतील आणि त्यानंतर आपण लिलाव त्या प्रॉपर्टीचा आपण करू शकू.